हवामान खात्याकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता। तर सिंधुदुर्गच्या बांदा शहरामध्ये 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस। केळे आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान। हवामान खात्याकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता। तर सिंधुदुर्गच्या बांदा शहरामध्ये 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस। केळे आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबईमध्ये लग्नाच्या जेवणामधून विषबाधा। 55 ते 60 वराडींना विषबाधा झाल्यानंतर उलटीचा त्रास। 26 जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। विमानतळ प्राधिकरण आणि सिडकोनं 7 वर्षांपूर्वी ओसी दिलेल्या इमारतीवरच सिडकोची कारवाई। गुरुकृपा आरामास रिअॅलिटी कॉम्प्लेक्सची उंची अधिक असल्याचं म्हणणं। रस्त्यावर उतरत रहिवाशांकडून सिडकोच्या कारवाईचा निषेध। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण। सोनं 1100 रुपयांनी घसरलं तर चांदीचे दर देखील तब्बल 3800 रुपयांनी घसरले। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराचा रिक्षा चालकावर हल्ला। कारची रिक्षाला धडा। रिक्षा चालकानं जाब विचारला असता कारमधील गुन्हेगारांकडून हल्ल्याचा प्रयत्न। बुलढाण्यामध्ये अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाख रुपयांची रोकड सापडली। पोलिसांकडून रक्कम जप्त। संशयित कार चालकाची चौकशी सुरू। नागपुरातील मोर भवन आणि गणेश पेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार। 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तमिळनाडूच्या रामेश्वरमधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन। जुना पूल वापरण्यायोग्य नसल्यानं नव्या पुलाची निर्मिती।